नमस्कार. स्पर्धा विश्वमध्ये आपलं स्वागत आहे. बघा, आज आपण या व्हिडिओमध्ये वनरक्षक भरतीकरिता अतिशय उपयुक्त असा प्रश्नसंच घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा. डिप्रेस्ड क्लासेस मिशन ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर बघा, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विठ्ठल रामजी शिंदे. विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना केली आहे आणि ती कधी केली बघा, तर 18 ऑक्टोबर 1906 रोजी मुंबई या ठिकाणी त्यांनी याची स्थापना केलेली आहे. प्रश्न 2 बघा. खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान भरतपूर राजस्थान या ठिकाणी वसलेले आहे? तर बघा, त्याचं योग्य उत्तर आहे केवलादेव राष्ट्रीय उद्यान. केवलादेव राष्ट्रीय उद्यान हे भरतपूर राजस्थान या ठिकाणी आहे. आणि केवलादेव राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे असं पण विचारण्यात आलं तर त्याचं उत्तर येईल राजस्थान. आणि तेथे कुठे? तर भरतपूर. पुढे बघूया. चंदनाचे तेल चंदनाच्या झाडाच्या कोणत्या भागापासून मिळवले जाते? तर बघा, चंदनाचे तेल हे चंदनाच्या गाभ्याच्या लाकूड यापासून मिळवले जाते, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 बघा या ठिकाणी योग्य उत्तर आहे. पुढे बघूया. भारतामध्ये 4G सेवा प्रदान करणारी प्रथम भारतीय दूरसंचार कंपनी कोणती होती? तर बघा, भारतामध्ये 4G सेवा प्रदान करणारी पहिली दूरसंचार एअरटेल ही होती. एअरटेल, भारतीय दूरसंचार कंपनी म्हणजेच एअरटेल ही होती. पुढे बघा. गुसाडी हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे लोकप्रिय लोकनृत्य आहे? तर बघा, गुसाडी हे तेलंगणाचे लोकप्रिय लोकनृत्य आहे. पुढे बघूया. कोणत्या शहरात अलकनंदा बघा, अलकनंदा भगीरथी या नद्या एकत्र येऊन गंगा नदीत रूपांतर होतात? तर बघा, देवप्रयाग या शहरामध्ये अलकनंदा व भगीरथी ह्या दोन्ही नद्या एकत्र येऊन गंगा नदीमध्ये रूपांतरित होतात. पुढे बघा. भारतीय वन सर्वेक्षणचे सेंट्रल झोन कार्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर बघा, याचे योग्य उत्तर काय आहे? नागपूर या ठिकाणी ते स्थित आहे. पुढे बघा. पानझडी प्रकारची अरण्ये महाराष्ट्रातील कोणत्या 2 जिल्ह्यात प्रामुख्याने आढळतात? पानझडी बघा, पानझडी प्रकारची अरण्ये महाराष्ट्रातील कोणत्या 2 जिल्ह्यामध्ये आढळतात? तर बघा, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या 2 जिल्ह्यामध्ये पानझडी प्रकारची अरण्ये आढळतात. पुढे बघू. पूर्ण पराभव करणे या अर्थाचा खालीलपैकी कोणता वाक्यप्रचार होत नाही? होत नाही हे पण लक्षात ठेवा बरं का. होत नाही, होतो किंवा होत नाही हे वाक्य लक्षात ठेवा. तर पूर्ण पराभव करणे या अर्थाचा खालीलपैकी कोणता वाक्यप्रचार होत नाही? तर पायाखालील जमीन सरकणे. ऑप्शन क्रमांक 3 बघा, पायाखालील जमीन सरकणे हा होत नाही. पुढे बघा. मानव आणि जीवावरण राखीव क्षेत्र हा कार्यक्रम खालीलपैकी कोणत्या जागतिक संघटनेने सुरू केलेला आहे? तर बघा, हा युनेस्कोने सुरू केलेला आहे. युनेस्को. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढे बघा. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन करण्यात आला होता? मित्रांनो, हा प्रश्न बऱ्याच वेळा विचारण्यात आला आहे. प्रश्न सोपा आहे, मात्र तो रिपीट झाला, त्यामुळे लक्षात ठेवा. तर याचं योग्य उत्तर आहे अहमदनगर. पुढे बघा. काशीत मल्हारी महात्म या म्हणीच्या योग्य अर्थाचा पर्याय निवडा. तर याचा योग्य पर्याय कोणता होईल? नको तिथे नको ती गोष्ट करणे. पुढे बघा. रामसर करार खालीलपैकी कोणत्या परिसंस्थांच्या संवर्धनाशी निगडीत आहे? तर रामसर करार हा दलदली आणि पाणथळ प्रदेश या परिसंस्थांच्या संवर्धनाशी निगडीत आहे. पुढे बघा. भारतात खारफुटी वनांचे सर्वात जास्त क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, भारतामध्ये सर्वात जास्त खारफुटी वनांचे क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर बघा, पश्चिम बंगाल. पश्चिम बंगाल या राज्यामध्ये सर्वाधिक आहे. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि आपल्या मित्रापर्यंत शेअर करा. पुढे बघूया. हवामान आणीबाणी घोषित करणारा खालीलपैकी कोणता देश आहे? बघा,
हवामान आणीबाणी घोषित करणारा खालीलपैकी कोणता देश आहे? तर याचं योग्य उत्तर आहे बघा ब्रिटन. ब्रिटन हा हवामान आणीबाणी घोषित करणारा देश आहे. पुढे बघू. सुप्रसिद्ध अमूल दूध उत्पादनाचे मुख्यालय गुजरातमध्ये कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर बघा गुजरातमधील आनंद या ठिकाणी स्थित आहे. पुढे बघा. महाराष्ट्रात सर्वात जास्त वन्यजीव अभयारण्ये कोणत्या विभागामध्ये आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय होईल बघा विदर्भ. पुढे बघा. संरक्षित अथवा राखीव वनातील झाडे तोडल्यावर त्यांच्या वाहतुकीसाठी कोणाचा पास लागतो? तर वन संरक्षक विभागीय अधिकारी यांचा पास लागतो. पुढे बघू. खालीलपैकी कोणाच्या स्मृतिदिनानिमित्त राष्ट्रीय युवा दिवस साजरा केला जातो? राष्ट्रीय युवा दिवस बरं का, राष्ट्रीय युवा दिवस तर हा स्वामी विवेकानंद यांच्या स्मृतिदिनानिमित्त साजरा केला जातो. राष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था मुख्यालय भारतातील कोणत्या शहरात आहे? तर बघा राष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था ही भारतातील कोणत्या ठिकाणी आहे असं विचारलं आहे, तर याचं योग्य उत्तर बघा कटक या ठिकाणी आहे. बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण एकूण 20 प्रश्न बघितलेले आहेत जे की येणाऱ्या वनरक्षक भरतीसाठी तुम्हाला महत्त्वपूर्ण ठरतील. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. चला तर इथंच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.